नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेश रूममध्ये येतो त्यावेळेला अंजली तिथेच बसलेली असते. तो म्हणतो की ही बावळट बायको इथेच बसली आहे, आता काय करू मी, हिला जर परत दारूचा वास आला तर. म्हणून तो पटकन येतो आणि त्याची बॅग घेऊन त्याच्यामध्ये ती छोटीशी त्याची दारूची बाटली पुन्हा एकदा ठेवतो आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा अंजलीला वास आल्यासारखं होतं. अंजली म्हणते की नक्की कसला वास येतोय, काहीच कळत नाही आहे, म्हणजे ना सारखा सारखा दारूचा वास आल्यासारखं होतोय. त्यावेळेला तो म्हणतो की बापरे, आता काय करायचं मी, प्रत्येक वेळेला ही काही मला सोडणार नाही. त्यामुळे तो पटकन त्याच्या बॅगमध्ये ज्या काही गोळ्या असतात ती गोळी पटकन एक तोंडात टाकतो आणि अंजली त्याच्याजवळ परत येते आणि म्हणते की काय हो, तुम्हाला कुठे असं जाणवत नाही आहे का, इतके दिवस तरी असा वास कुठेच येत नव्हता, मग अचानक हा वास कसा काय यायला लागलाय. त्यावेळेला राकेश म्हणतो की हो, म्हणजे ना मी तुम्हाला सांगितलं नव्हतं अंजली मॅडम, पण मला ना मगाशी बाहेर पण असाच कुठेतरी वास येत होता, बाहेरच्या दिशेलाही तसाच बाहेरच्या रूमच्या इथे वास येत होता. मग अंजली म्हणते की नक्की असा वास कुठून येत असावा बरं. तेव्हा राकेश म्हणतो की मलाही काही कळत नाही आहे, पण अंजली मॅडम मला ना खरंच खूप वाईट वाटतंय तुमच्या बाबांना बघून. आणि मुद्दाम तो रडण्याचं नाटक करायला लागतो. तो म्हणतो की मला ना असं वाटतंय की तुमचे जे काही बाबा आहेत ना त्यांना बघून खूप वाईट वाटतं. इतका मोठा माणूस, इतकी मोठी संपत्ती आहे त्या माणसाची, पण बिचारा संन्यासासारखं आयुष्य जगतोय. त्या बाबांना बघून खूप वाईट वाटतं मला. म्हणजे किती काही झालं ना तरीही शेवटी हे घर आहे ना त्यांचं, त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं मला. खूप वडीलधारे आहेत पण असं आयुष्य जगतायत. तेव्हा अंजली म्हणते की जाऊ द्या, तुम्हाला काय आपलं त्यांचं वाईट वाटत असतं, तुमची ना मेमरी गेल्यापासून तुम्हाला हल्ली कोणाबद्दलही वाईट वाटायला लागले. तेव्हा लगेच तो म्हणतो की नाही हो, तसं नाही, पण किती काही झालं तरी तुमचे वडील आहेत ना, पण तुम्ही बाहेर बघा, मला ना तिथून बाहेरूनच वास येत होता. तेव्हा मग लगेचच अंजली ही बाहेर येत असते आणि मग ती चेक करायला लागते. तेवढ्यातच तिला काहीतरी वाटत असतं. मग इथे राकेश म्हणतो की चला, आता माझं जे काही काम आहे ते पूर्ण होणार, मी माझं काम करून घेतो. तर सगळेजण इथे जेवायला बसत असतात. मग अंजली ही राकेशला नेहमीप्रमाणे ते प्रमुखांच्या खुर्चीवर बसायला सांगणार असते. तेवढ्यातच बाबा येतात आणि ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही इथे बसा कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवरती. त्याच वेळेला मग आता बाबा बसायला जात असतात. तेव्हा बाबा म्हणतात की नको, मी नको, इथे जावई बापूंचा मान आहे ना तर त्यांना बसू दे. तेव्हा लगेचच राकेश म्हणतो की नाही नाही बाबा, असं नको, तुम्ही इथे बसा, खरं तर हा तुमचा मान आहे आणि इतक्या वर्षानंतर तुम्ही परत आले आहात ना, तर तुम्ही वडीलधारे आहात घरातले, त्यामुळे हा मान तुमचाच आहे आणि तुम्ही बसा इथे. तेव्हा मग बाबा हे तिथे मामा आणि राकेश बोलल्यामुळे बसतात आणि मनातच राकेश विचार करतो की आता तुम्ही इथे बसून घ्या, पुढे बघा काय काय होतंय ते. तेव्हा मग बाबा ते खुर्चीवरती बसतात. आकाशही जेवायला आलेला असतो. आता अंजली बाकीचे सगळे तिथे येतात. तर दुसरीकडे नम्रता ही आकाशने तिला जो काही ड्रेस गिफ्ट केलेला असतो तो ड्रेस ती स्वतःला असं लावून बघत असते आरशात आणि म्हणते की खरंच किती सुंदर दिसतोय ना हा ड्रेस माझ्यावर. म्हणजे ना आकाशना बरोबर माहीत असतं की माझ्यावरती कुठला रंग सूट होईल, काय होईल. खरंच खूप छान वाटते हा ड्रेस बघून, मला खूप कौतुक वाटतं आकाशचं की त्यांनी मला इतका छान ड्रेस गिफ्ट म्हणून दिला आहे. तर तिचं हे सगळं बोलणं शुभंकर दरवाजाच्या मागून लपून ऐकत असतो आणि त्याला ऐकून खूप राग येत असतो. नमू मनातच म्हणत असते की खरंच खूप छान वाटते मला. आकाशला बरोबर कळतं की मला काय आवडतं आणि काय नाही ते. तेवढ्यात तिचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि ती म्हणते की शुभू, अरे काय करतोस तू इकडे. तेव्हा तो पण अगदी नॉर्मल येतो आणि म्हणतो की काय गं, ए नमे ढमे, तू एकटीच काय बडबडत होतीस. तेव्हा ती म्हणते की तसं नाही, मी ना आकाशने हा मला ड्रेस दिलाय, बघ हा ड्रेस किती सुंदर दिसतोय माझ्यावर आणि मला हा कलर पण खूप आवडला, बघ ना किती छान दिसतोय तो. तेव्हा मग लगेचच शुभंकर मनातच म्हणतो की एक ड्रेस काय दिला, हिला इतका आनंद झाला आहे. तेव्हा ती म्हणते की नाही रे, म्हणजे ना ड्रेसचं तर ठीक आहे, परंतु खरंच आकाश सरांना खूप आवडतं म्हणजे असं सगळं सांभाळून घ्यायला. बघ ना किती मोठे बिझनेसमॅन आहेत ते, इतक्या मोठ्या घरातले आहेत, तरी पण माझी नाही तर इतर घरातल्यांचीही खूप चांगली विचारपूस करतात, काळजी करतात. किती चांगला माणूस आहे. म्हणजे ना मी स्वतःला खूप लकी समजते की असा नवरा माझ्या आयुष्यात येणार आहे म्हणून. आमचा साखरपुडा तर झाला आहे, परंतु आमचं लवकरात लवकर लग्न पण होईल. पण मला खरंच खूप आनंद वाटतो की अशी व्यक्ती आयुष्यात येणार आहे, खरंच नशीब लागतं की नाही. तेव्हा शुभंकर म्हणतो की हो ते तर आहे आणि मलाही तेच वाटतं की तू खूप लकी आहेस म्हणून. तेव्हा नमू म्हणते की हो खरंच. तेवढ्यातच आता नम्रता म्हणते की थांब, मी ना आईला ड्रेस दाखवून आले. शुभंकर आता ती गेल्यावर म्हणतो की ह्या हिला ना कसलाही आनंद वाटतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेवण वगैरे करायच्या आधीच आजीकडे अंजली जाते आणि म्हणते की आजी, मला ना जरा एक गोष्ट बोलायची होती.
वल्लरी पण जाते आणि वल्लरी म्हणते की आई सध्या ना मला जरा वेगळंच काहीतरी वाटतंय. अंजली म्हणते की मला तर वाटतंय ना की आजी घरात ना दारूचा वास येतोय. तेव्हा आजी म्हणते की दारूचा वास, काय बोलताय तुम्ही हे सगळं? तेव्हा मुद्दामच त्यावर भर टाकत वल्लरी म्हणते की आई तुम्ही घरात एवढं देवधर्माचं व्रतवैकल्याचं करता, पण घरामध्ये असं अगदी बरोबर वाटत नाही. म्हणजे इतकं सगळं असं कोण करत असेल? तेव्हा आजी म्हणते की हे कोण करत असेल, चिंटू तर असं नाही करू शकत. मग त्याबरोबर अंजली म्हणते की हो आमचं हे पण नाही करत हे सगळं. तेव्हा वल्लरी म्हणते की माझा आकाश पण बाई तसं काही करत नाही. तेव्हा आजी म्हणते की हो अगं आम्हाला माहिती आहे वल्लरी, हे काय सांगतेस तू आकाशबद्दल? नंतर मग मामी म्हणते की आमचे हे तर न पिताच काहीतरी दुसरंच बडबडत असतात, त्यांना तर या सगळ्याची सवयच नाही आहे, मग राहिलंय कोण? तेव्हा लगेचच वल्लरी म्हणते की रमाकांत भाऊजी. आजी म्हणते की नाही नाही अजिबात नाही, जावई बापू तसं करणं शक्य नाही आहे. अगं त्यांच्या गळ्यात माळ आहे, तुळशीची जपमाळ आहे आणि ते हे असं करणं शक्य नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अगो आई कोणावर विश्वास ठेवताय तुम्ही? इतक्या वर्षानंतर जे आलेत आपल्याला माहीत आहे का की ते इतके दिवस कुठे होते, कोणत्या लोकांच्या संगतीमध्ये होते? त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही खात्री देता येणार नाही आहे, म्हणून आपल्याला काहीच बोलणं हे बरोबर वाटत नाही. तेव्हा मग लगेचच आजी म्हणते की एक काम करताय का, मग आता कसं शोधायचं आपण हे सगळं? तेव्हा अंजली म्हणते की बरं मला तरी आता ना सगळ्यांच्या रूमची झडती घ्यावी लागेल, स्पेशली त्या आलेत ना रमाकांत राजे शिर्के त्यांची. तेव्हा लगेचच आता वल्लरी म्हणते की हो, पण मी काय म्हणते अंजली आता सध्या राहू दे. मी काय म्हणते सगळेजण जेवायला वाट बघत असतील ना, आपण जेवणं झाली की नंतर दोघीजणी जाऊन चेक करूया, ठीक आहे? तेव्हा आजी म्हणते की बरं ठीक आहे, आधी सगळे जेवून घेऊया. अंजली, आजी, वल्लरी सगळे जेवायला येत असतात. तेव्हा आजी जेवायला बसत असताना विचारते की अगं ईश्वरी हे काय, चिंटू कुठे आहे? अजून चिंटू जेवायला का आला नाही आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की येतच असतील ती, मी बोलवते त्यांना जाऊन. तेव्हा मग आकाश म्हणतो की मी जाऊ का वहिनी बोलवायला? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही भाऊजी तुम्ही बसा, मी जाते त्यांना बोलवण्यासाठी. तेव्हा अर्णव काही येत नसतो. त्यामागचं कारण सगळ्यांना माहीत असतं की रमाकांत आहे म्हणून अर्णव यायला तयार नसतो. तेव्हा मुद्दामच वल्लरी बोलते की ईश्वरी उगीचच ना तू काही बोलायचं म्हणून बोलू नको. तो चिंटू म्हणजेच अर्णव इथे येत नाही आहे, त्याच्या मागचं कारण म्हणजे हे रमाकांत राजे शिर्के हे इथे बसलेले आहेत ना, आणि त्यासाठी ती इथे यायला तयार नाही आहे असं म्हणून आता ती त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच रमाकांतला वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही जेवून घ्या, तुम्ही कसलाही विचार करू नका. तर इथे सगळेजण जेवायला बसलेले असताना वल्लरी आतमध्ये येते आणि तिचे सगळे जे काही दागिने असतात ते दागिने रमाकांतच्या झोळीमध्ये ती लपवत असते. आणि मग त्याची ती झोळी असते ती सोडत असते आणि म्हणते की आता बघ रमाकांत राजे शिर्के, आता तुला रस्त्यावरती हरिहरी करत फिरण्याची वेळच येणार आहे. किती काही झालं तरीही तुला वाटत होतं त्या ईश्वरीची बाजू मिळाली आणि ती ईश्वरी पण तिला मोठं तिच्या आईला निर्दोष सिद्ध करायचं आहे म्हणून घेऊन आली आहे ना, बघा आता काय करते ते मी. आणि लवकरात लवकर हे सगळं तुमचं भांडं फुटणार आणि तुमच्या या दागिन्यांचा आरोप तुमच्यावरती लावून मी कशी तुम्हाला घराबाहेर काढते ना तेच बघा. आता वल्लरी हळूच ती झोळी सोफ्याच्या खाली म्हणजेच बेडच्या खाली लपवते आणि बाहेर येत असते. तर इथे बाबा ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी बाळा अजूनही अर्णव जेवलेला नाही आहे ना? तेव्हा ती म्हणते की हे काय बाबा, मी त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन चालले. तेव्हा मग ईश्वरीला ते म्हणतात की थांब, मला माहिती आहे तू मला किती नाही म्हणत असलीस ना, तुला खोटं बोलता येत नाही. अर्णव माझ्यामुळेच येत नव्हता बरोबर ना? तेव्हा ईश्वरी गप्पच बसते, ती काहीच बोलत नाही. बाबा असं काही नाही बोलते, परंतु ते म्हणतात की तुला खोटं बोलता येत नाही आहे, त्यामुळे आता मला एक ना आयडिया सुचली आहे. म्हणजे तुला बघ कसं वाटतं, आपण एक काम करूया, मी ना लहानपणी असंच ना चिंटूला पोळीचा लाडू बनवून द्यायचो. म्हणजे एरवी चिंटूला आपल्या आईच्या हातचं जेवण आवडायचं, परंतु माझ्या हातचा केवळ तो पोळीचा लाडू खायचा. त्यामुळे त्याला ना कधी रुसला असला किंवा नाराज असला ना की तो पोळीचा लाडू मी आवडीने बनवून द्यायचो आणि मग त्याला दिला ना की त्याचा राग कुठच्या कुठे पळून जायचा आणि मग तो लाडू खायचा आणि त्याला बरं वाटायचं. मग असं करू का मी एक काम करतो, तू बनव लाडू आणि मग मी बनवतो, मग तू जाऊन दे त्याला. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो तुमची ही कल्पना चांगली आहे बाबा, पण ना लाडू पण तुम्हीच बनवायचा आणि त्यांना जाऊन पण तुम्हीच द्यायचा. तेव्हा मग ते म्हणतात की तुला माहिती आहे ना ईश्वरी बाळा, तो काही माझ्या हातचं खाणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा आज तुम्हाला माहीत तरी होतं का सकाळी की अर्णव सर तुमच्या पायाला क्रीम वगैरे लावून देतील म्हणून, असं वाटलं तरी होतं का कधी? बाबा बोलतात की नाही. मग ईश्वरी म्हणते की तुम्ही आता बनवा, मग बघूया अर्णव सर कसा खात नाहीत ते. त्यामुळे मग बाबा आता चपाती जी असते तिचे तुकडे करायला लागतात हाताने आणि म्हणतात की मला भरपूर गूळ आणि तूप दे, मग मी बनवतो त्याच्यासाठी लाडू.
तेव्हा मग ती म्हणजे तूप वगैरे घालतात, त्या चपातीच्या तुकड्यांमध्ये तूप आणि साखर वगैरे घालून तो लाडू बनवायला लागतात. तर इथे अर्णव त्याच्या रूममध्ये एकटाच असतो. त्याला बाबांमुळे ते उपाशी राहिलेला असतो, पण त्याला भूक तर खूप लागलेली असते आणि त्याला आईची आठवण येत असते. तो म्हणत असतो, मनामध्येच आठवत असतो की लहानपणी आईला म्हणायचा की आई, मला गोड फक्त तुझ्याच हातचं आवडते, तू खरंच खूप छान बनवते. नंतर तेवढ्यातच त्याला आईची आठवण येत असताना ईश्वरी आणि बाबा रूममध्ये येतात आणि ते दोघं त्याच्याकडे बघत असतात. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, बघा तुमच्यासाठी कोण आलंय ते, इकडे बघा, असं म्हणून ईश्वरी त्यांना बघायला सांगते. त्यानंतर मग आता ईश्वरी असं म्हटल्याबरोबर लगेचच त्यांच्याकडे बघायला लागतात आणि म्हणतात की हे बघ बाळा, मी तुझ्यासाठी काय आणलंय ते. तेव्हा मग ताट समोर धरल्यानंतर अर्णव विचार करायला लागतो की नेमकं काय करायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, वर बघा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा बाबा म्हणतात की अर्णव, तुझ्यासाठी मी पोळीचा लाडू बनवला आहे, घे खा. तेव्हा मग अर्णव त्यांच्याकडे बघतो एका मिनिटासाठी आणि म्हणतो की नको आहे मला. तेव्हा बाबा म्हणतात की हे घे बाळा, खाऊन घे, असं उपाशी राहायचं नाही, तू माझ्यामुळे उपाशी राहिलस ना, म्हणून मी तुझ्याकडता लाडू बनवून आणला आहे. तेव्हा मग अर्णवला राग येतो. तो म्हणतो की मिस इंदोर, प्लीज हे सगळं थांबव, याने काहीही होणार नाही आहे, म्हणूनच प्लीज हे सगळं करणं तुम्ही थांबवा, मला राग येतो या सगळ्याचा, प्लीज. तेव्हा मग आता अर्णव बाजूला जाऊन चिडचिड करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, अहो बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला जाऊ दे, परंतु तुम्ही उपाशी आहात म्हणून तुम्हाला बाबांनी बनवून आणलं आहे, तर निदान तुम्ही त्याचा अनादर करू नका, अन्नाचा कधीही अपमान करू नका. तेव्हा लगेचच बाबा पुन्हा मागे येतात आणि म्हणतात की हे बघ अर्णव बाळा, मला माहिती आहे की तुला माझा खूप राग आहे, मी जे काही तुझ्याबरोबर वागलो आहे, तुझं लहानपण माझ्यामुळे खराब झालं आहे, सगळं मान्य आहे मला, आणि त्याचा राग तू ठेव. मी म्हणत नाही आहे की तू मनातून माझ्याबद्दलचा राग काढून टाक, परंतु भाकरीच्या तुकड्यासाठी माणूस इतका वणवण करतो, तर त्याच्यावरच राग काढू नकोस, घे. पण लगेचच तो म्हणतो की नाही, तुम्ही मला आता शिकवू नका, मला हे काहीही नको आहे आणि मला कधीही तुमच्याकडून काहीही नको आणि कधीच मी तुमचा बाप म्हणून स्वीकार करणार नाही, नको आहे मला काही. तेवढ्यातच दुसरीकडे अंजली आणि वल्लरी दोघीजणीही बाबांच्या रूममध्ये येतात आणि बाबांच्या रूममध्ये सगळीकडे शोधायला लागतात. मुद्दाम वल्लरी तिला म्हणते की तू तिकडे सोफ्याच्या बाजूने बघ, मी इकडून बघते कपाटात. तेव्हा मग ती कपाटात बघायला लागते आणि मामीला ती विचारते की काय गं मामी, काही सापडलं का. वल्लरी म्हणते की नाही गं, इकडे काहीच नाही आहे, तुला तिथे काही सापडलं का. तेव्हा मग अंजली तिथे चेक करायला लागते, ड्रॉवर उघडते आणि मुद्दामच वल्लरी म्हणते की तू इथून कपाटाच्या खालून बघ, मी इथून सोफ्याच्या खालून आपण बघूया, असं म्हणून आता तिला काहीतरी सोफ्याच्या खाली भेटतं आणि ती ते बघायला जाते. तर बाबांचा अर्णवने अपमान केलेला असतो. अर्णव म्हणतो की तुम्ही हे प्लीज इथे आलात तसं घेऊन जा, मला यातलं काहीही नको आहे, तुमच्या हातचं मी काहीही खाणार नाही. त्यावेळेला मग आता इथे ईश्वरी म्हणत असते की हे बघा अर्णव सर, प्लीज अशी चिडचिड करू नका, काय मिळणार आहे तुम्हाला अशी चिडचिड करून, तुम्ही त्यांच्यावरती अशी चिडचिड कराल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, किती काही झालं ना तरीही या गोष्टी मनातून जात नाहीत. मला एकच गोष्ट माहिती आहे की किती काही झालं तरीही तुम्ही तुमच्या बाबांचा अपमान करताय, हे असं करू नका. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, प्लीज तू मला शिकवण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस, मला जो काही त्रास झाला आहे ना तो फक्त मला माहीत आहे, त्यावेळेला तू नव्हतीस, त्यामुळे तू आता काही बोलण्याची गरज नाही आहे. ईश्वरी म्हणते की सर, हे इतकं निर्दयीपणे वागणं हे मी कधीच बघितलं नव्हतं, खूप चुकीचं वागताय तुम्ही. परंतु अर्णव काहीही ऐकायला तयारच नसतो. तेवढ्यातच इथे अंजलीला पिशवी सापडते. ती म्हणते की मामी, मला ही झोळी सापडलेली आहे. तेव्हा मामी म्हणते की बघ बघ, त्यात काही लपवून ठेवलं आहे का. तेवढ्यातच ती आता पळत पळत येते आणि म्हणते की हे बघ मामी, याच्यामध्ये काय, हे दागिने कुठून आले. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की दागिने, अगं हे तर माझे दागिने आहेत, बघितलंस या माणसाने आल्या आल्या घरामध्ये हात मारला तो. त्यावेळेला आता अंजली म्हणत असते की बापरे, ही पैसे पण आहेत, म्हणजे एवढे पैसे यांच्याकडे आले तरी कुठून. तेव्हा वल्लरी मनातच विचार करते की हे काय, हे दागिने तर मी ठेवले होते, पण हे पैसे म्हणजे हा रमाकांत खरंच घरात चोऱ्या करतोय की काय, असं वल्लरीच्या मनामध्ये विचार यायला लागतो आणि ती खूपच घाबरलेली असते. त्यानंतर मग आता इथे अर्णव हा खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की प्लीज प्लीज तुम्ही दोघंजण इथून निघून जा, मला ना ह्या सगळ्याचा खरंच खूप राग आला आहे, प्लीज मिस इंदोर तू या माणसाला घेऊन बाजूला निघून जा. हे बघ मला ना किती काही काय झालं तरी मी ऐकणार नाही आहे. ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, प्लीज असं करू नका,
तुम्ही त्यांना माफ का करू टाकत नाही? किती दिवस झाले या गोष्टीला? सर अहो, आपली माफी करणारा माणूस मोठा असतो. तुम्ही मोठं मन करा आणि माफ करून टाका ना त्यांना. किती दिवस तुम्ही हे सगळं चालू ठेवणार आहात सांगा ना मला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला तुझ्याकडून काहीही या बाबतीत ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि तुम्हाला का असं वाटतं की मी तुम्हाला आता माफ करावं? कशासाठी हे सगळं का करताय तुम्ही? मला एक गोष्ट सांगा. का आणि कशासाठी हे सगळं चालू आहे? कुठल्या इंटेन्शननं तुम्ही आलाय एकदा तरी मला सांगून टाका आता तुम्ही. तेवढ्यातच आता लगेचच अंजली आणि मामी येते आणि अंजली म्हणते की थांब चिंटू, मी तुला सांगते की हा माणूस इथे कशासाठी आलाय ते. याचं नेमकं कारण काय आहे ना इथे येण्याचं ते आता मी तुला दाखवते. असं म्हणून आता अंजली त्यांची जी झोळी असते ती घेऊन येते आणि ती झोळी तिथेच सगळी ओपन करून ठेवते आणि म्हणते की बघ, हे कारण आहे या माणसाचं घरात येण्याचं. तेव्हा मग अर्णव त्याच्याकडे बघायलाच लागतो. वल्लरी म्हणते की बघितलं, इतकं सगळं करताना या माणसाला काहीच कसं वाटलेलं नाही आहे. तेव्हा मग वल्लरी तेव्हा लगेचच तो बघायला लागतो आणि म्हणतो की बापरे, स्वामी हे काय? तेव्हा वल्लरी म्हणते की तुमच्या स्वामींना कशाला उत्तरं मागतायत? तुम्हीच द्या ना उत्तरं, हे काय सगळं? तेव्हा मग लगेचच वल्लरी म्हणते की हे ह्यांच्या जोळीमध्ये सापडले अर्णव. म्हणजे सरळ दिसतंय ना की या माणसानेच कॅश आणि हे दागिने लंपास केलेत आणि यासाठी घरात आले. श्रीमंती पाहून डोळे फिरले. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की 1 मिनिट मामी, असं काहीही तुम्ही बोलू नका. उगीचच कोणतेही आरोप बाबांवर तुम्ही टाकू नका. बाबा हे सगळं कधीच करू शकत नाही, मला माहिती आहे. तेव्हा मग लगेचच वल्लरी म्हणते की अच्छा, म्हणजे मग तुला काय म्हणायचं आहे की आम्ही सगळं हे केलं आहे का? आम्ही हे सगळं याच्यात ठेवलं आहे का? ईश्वरी म्हणते की मला ते काही माहिती नाही, पण एक गोष्ट नक्की की बाबांनी हे काहीही केलेलं नाही आहे. यामध्ये बाबांचा काहीही हात नसू शकतो. तेव्हा मग वल्लरी म्हणते की बोला ना, तुम्हीच बोला आता रमाकांत, हे सगळं काय आहे? तेव्हा लगेचच बाबा म्हणतात की याचं आता उत्तर मी काहीही देऊ शकत नाही, याचं उत्तर माझे स्वामीच देतील. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो, स्वामींच्या नावाखाली तुम्ही काय काय काळीभेरे करताय, देवाच्या नावाखाली खरंच खूप मोठं पापी करताय तुम्ही. इतकं सगळं देवाचं नाव घेता आणि इतकं करता, तुम्हाला काही लाज कशी वाटत नाही? ईश्वरी म्हणते की मामी तोंड सांभाळून बोला. अहो, तुम्हाला बोलताना काही वाटतंय की नाही? निदान त्यांच्या वयाचं तरी तुम्ही मान राखा ना. इतकं सगळं बोलताना कसंच काही वाटत नाही तुम्हाला? वल्लरी म्हणते की हे बघ ईश्वरी, तू ना जास्त बोलू नकोस. आता मी तुझ्याकडून शिकायचं आहे का की कोणाचा मान कसा ठेवायचा आहे आणि कोणाशी काय बोलायचं आहे? ते अजिबात काही बोलायचं नाही. तेव्हा मग लगेचच बाबा म्हणतात की 1 मिनिट थांबा प्लीज, भांडू नका माझ्यासाठी तुम्ही. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी हे मान्यच करू शकत नाही की हे बाबांनी केले. सकाळीच मी बाबांची झोळी पाहिली होती आणि त्यांना औषध दिलं होतं, त्यावेळेला बाबांच्या झोळीत असलं काहीही नव्हतं आणि आता बाबांच्या झोळीत हे असलं कसं काय आलं? नाही, माझा तर याच्यावरती ना अजिबातच विश्वास बसत नाही. त्यानंतर बाबा काहीही विचार करत नाहीत. बाबा म्हणतात की बस झालं ईश्वरी बाळा, आत्तापर्यंत तू माझ्यासाठी जे काही केलंस ना ते खूप केले, पण आता नको प्लीज बाळा, थांब. मला माहिती आहे की माझ्यामुळे तुला या घरामध्ये खूप ऐकून घ्यावं लागतं, नको ते सहन करावं लागतं, पण आता अजिबात असं नको. हे नको ते आरोप आणि बालंट अंगावर घेऊन मी नाही जगू शकत. हे सगळं काय आहे ते मला अजिबात माहीत नाही आहे. पण ईश्वरी बाळा, आता याच्यावर एकच उपाय मला वाटतो की आता तू मला आग्रह करू नको. हे घर सोडून मी निघून जात आहे आणि माझ्या मागे पण येऊ नको बाळा, कारण की हा रोज सगळ्यांमधला ताण, माझ्यामुळे घरात होणारे वाद हे मला अजिबात आवडत नाही आहे. त्यामुळे नको प्लीज बाळा, नको. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही जर गेलात ना तर नाही, माझी शपथ आहे तुम्हाला. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की 1 मिनिट, कोणी कुठे जाण्याची गरज नाही आहे. मी एक काम करतो ना, कशाला कोणी कुठे जायचं, मीच इथून निघून जातो, म्हणजे सगळंच काही टेन्शन निघून जाईल. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर प्लीज थांबा, असं काहीही करू नका, प्लीज थांबा. आता अर्णव जात असताना राकेश बघतो आणि म्हणतो की वा, हे तर एकदम बेस्ट काम झालं आहे माझ्या मनाप्रमाणे. तेवढ्यातच आता ईश्वरी मागे येऊन म्हणते की अर्णव सर प्लीज असं करू नका. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू माझ्या मागे यायचं नाही आहे, मी जातो इथून. आणि शपथ काय फक्त तुलाच घालता येते का? शपथ मलाही घालता येते. आणि त्यामुळे मिस इंदोर एक गोष्ट लक्षात ठेव की मी जातोय आणि माझी शपथ आहे तुला माझ्या मागे यायचं नाही. तेव्हा मग ईश्वरी तिथेच थांबली जाते. अर्णव हा पुढे जात असतो, तो काहीही ऐकून घेत नाही. त्यानंतर मग आता आजी ही बघत असते, चिंटू अरे थांब, पण कोणीच काही बोलू शकत नाही. वल्लरी म्हणते की बघितलं, या दोघांमुळे अर्णव घर सोडून गेलेला आहे. इतकं सगळं झालं तरीही हिला या माणसाचीच बाजू घ्यायची. बघितलं, स्वतः आता अर्णव हे घर सोडून निघून गेला ना, आता काय करणार आहेस तू सांग मला. त्यावेळेला मग तिथून राकेश हे सगळं बघत असतो. राकेश म्हणतो की वा
हा तर अगदी बघण्यासारखा माहोल आहे. तो लगेचच त्याच्या मोबाईल फोन काढतो आणि त्याच्या माणसाला फोन करून सांगतो की हे बघ, आताच अर्णव राजू शिर्के घरातून बाहेर पडलाय. पुढे काय करायचं आहे ते माहिती आहे ना, जराही गलत होता कामा नाही, असं म्हणून तो फोनवर सांगतो. त्यानंतर मग आता आजी म्हणते की पण चिंटू गेलाच कशासाठी. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हिच्यामुळे, या ईश्वरीमुळे झालं हे सगळं. बघितलं ना हिच्यामुळे काय काय घडतंय ते. तेव्हा मग आजी म्हणते की हे बघ ईश्वरी, अगं बाळा, कोणीतरी तिला थांबवायचं ना. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की वल्लरी म्हणते की शपथ घातली ना तिला, म्हणून ती नाही गेली. पण हे सगळं, तेव्हा लगेचच मामा म्हणतो की अगं मला एक गोष्ट सांग वल्लरी, जास्त कोणाची बडबड चालली आहे? तुझी बडबड. अगं किती बोलतेस तू, किती करतेस, तुला तरी कळतंय का? अगं या सगळ्या गोष्टी असं करणं गरजेचं आहे का, तुला सांग ना मला. तेव्हा मग अंजली म्हणत असते की बघितलंस ईश्वरी, तुझ्यामुळे तो घर सोडून निघून गेलास. तू या माणसाला घेऊन आली, पण त्याने खरं तर चिंटूमुळे तू या घरात आली होतीस, पण तुझ्यामुळेच तो घर सोडून निघून गेला. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की प्लीज तुम्ही शांत बसा जरा. तेव्हा वल्लरीला मामा म्हणतो की हे बघ वल्लरी, अगं गप्प बस, किती बडबड करणार आहेस तू, तुला तरी काहीतरी कळतंय का? किती बोलशील, त्याच्यावर काहीतरी जरा धरबंद ठेव. अगं घरात वातावरण काय आहे आणि तुझं काय चाललंय, जरा तरी विचार कर या सगळ्या गोष्टीचा, जरा गप्प बसा, असं म्हणून तो ओरडतो. तेवढ्यातच आजीलाही आता टेन्शन आलेलं असतं की पुढे काय होणार आहे, कारण की अर्णव घर सोडून गेलेला आहे. तर राकेशने त्याच्या माणसाला पुन्हा फोन केला आहे आणि त्यांना म्हणाला आहे की हे बघा, जराही काहीही चुकीचं होता कामा नये, म्हणजे जो काही प्लॅन ठरला आहे ना त्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. इकडचं तिकडे झालं तर मग बघा मी काय करतो ते. त्यानंतर मग आता आकाश येतो आणि म्हणतो की एक मिनटं, तुम्ही कोणीही गेल्या नाहीत बाहेर. तेव्हा मग लगेचच आता आकाश म्हणतो की जरा थांबा. मामा म्हणतो की हे बघ वल्लरी, ही वेळ वाद घालत बसण्याची नाही आहे, जरा शांत बसा तुम्ही लोक, जरा काहीतरी आपल्याला ॲक्शन घेतली पाहिजे. मी करतो अर्णवला फोन, बघतो मी अर्णव फोन उचलतोय की नाही. तेव्हा मग मामा आता अर्णवला फोन करायला लागतो. फोन करत असताना मामाचा फोन काही अर्णव उचलत नसतो. तेव्हा मग मामा म्हणतो की नाही, तो फोन उचलत नाही आहे. मग वल्लरी म्हणते की कसा उचलेल तो फोन, रागाने तो निघून गेला आहे, तो फोन तरी कसा उचलणार आहे. तेव्हा ईश्वरी विचारते की मामा काय झालं, उचलतायत का ते फोन. तेव्हा मग अर्णव फोनच उचलत नाही आहे असं म्हटल्यावर लगेचच इथे अर्णवला बघतच आकाश येतो आणि म्हणतो की एक मिनिट थांबा वहिनी, थांब, काळजी करू नकोस तू, मी बघतो काय करायचं ते. म्हणजे दादाच्या गाडीमध्ये GPS ट्रॅकर आहे, मग त्या ट्रॅकरमधून मला समजेल की दादा नेमका कुठे आहे ते, त्याची कार कुठे आहे ते, मी जाऊन पटकन बघून येतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की भाऊजी मी पण येते तुमच्यासोबत. अंजली म्हणते की अगं आता तू कशाला जातेस, त्याने तुला शपथ घातली आहे ना की तू येऊ नको म्हणून, जर तू गेलीस तर तो पुन्हा घरी येणार आहे का सांग मला. तेव्हा मग ईश्वरी पटकन गप्पच होते. मग आकाश म्हणतो की थांब मी जाऊन येतो. पुढच्या भागामध्ये इथे अर्णव बाहेर पडलेला आहे आणि अर्णवचं किडनॅपिंग होतं आहे. अर्णव एका ठिकाणी गाडीमधून बाहेर येतोय, परंतु त्याला तिथल्या तिथे काही माणसांनी बेशुद्ध केले आणि त्यांच्या व्हॅनमध्ये बसवलेलं आहे. त्याचबरोबर तिथे आता घरात सगळेजण टेन्शनमध्ये की अर्णव कुठे गेलाय. आकाश हा अर्णवच्या गाडीपर्यंत पोहोचतो आणि घरी फोन लावतो. तेव्हा घरी सांगतो की मी इथे दादाच्या गाडीपर्यंत पोचलेलो आहे, पण दादाची गाडी आहे पण इथे दादा आतमध्ये कुठेच नाही आहे. आता हे ऐकल्यानंतर मामा, ईश्वरी आणि सगळ्यांना धक्का बसतो. तर अर्णवला किडनॅप करून एका ठिकाणी आणून ठेवतात आणि त्याला सांगतात की हे बघ, जास्त शहाणपणा करायचं नाही, इथे गपचूप राहायचं, समजलं. जास्त काही नाटकं केली ना तर बघ इथल्या इथे तुला संपवून टाकेन, तुझा कायमचा खेळच खल्लास करून टाकेन, समजलं. असं म्हणून ते बंदूक त्याला दाखवतात आणि अर्णवला तिथेच बांधून बाजूला ते गुंड निघून जातात. तर इथे राकेश त्यांना सांगतो की मी जे सांगितले ते काम बरोबर करायचं आहे, हा अजिबात त्यामध्ये काहीही गल्लत करायची नाही आहे. अशा प्रकारे आता राकेशने अर्णवला किडनॅप करून ठेवले. नेमकं पुढे काय घडणार आहे, कशा प्रकारे अर्णवला ईश्वरी सोडवेल पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.